डोंट ट्राय दिस हायड्रा फेशियल इफ तुम्हाला ग्लोइंग आणि हेल्दी स्किन नको असेल. एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स आणि ट्रीटमेंट्सवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. इफ हे रेग्युलरली तुम्ही तुमच्या वीकेंड रुटीनमध्ये ऍड केलं तर. मी तर सुरुवात केली आहे, तुम्ही केव्हा करताय? हायड्रा फेशियलसाठी मी मिल्कने क्लिन्झिंग करून फेस वॉश केला. सगळी डर्ट आणि पोर्स क्लीन करून घेतलं. मग एक्सफोलिएशन आणि शाईन साठी मी कॉफी, हनी अँड मिल्कचा स्क्रब तयार केला. फेसवर अप्लाय केलं, 10 मिनिट्स वेट करून मसाज केली. यामुळे डेड स्किन सेल्स रिमूव्ह होतात, पोर्स अनक्लॉग होऊन स्मूथ टेक्स्चर मिळतो. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे फाईन लाईनवर वर्क करतात. यानंतर मी फेस वॉश करून घेतला. स्टीम घेऊन व्हाईट हेड्स रिमूव्ह केलं. यामुळे पोर्स ओपन होतात आणि व्हाईट हेड्स इझिली रिमूव्ह होतात अँड डीप क्लीन होते. व्हाईट हेड्स रिमूव्ह केलं आणि पोर्स क्लोज करण्यासाठी मी एक आईस क्यूब फेसवर फिरवला. मग क्रीम स्टेप साठी मी बेसन मध्ये टोमॅटो ज्यूस मिक्स करून थिक पेस्ट बनवली आणि फेसला लावली. 5 मिनिट्स पॅक ठेवला. मग 5 to 10 मिनिट्स सर्क्युलर मोशन मध्ये मसाज केली. यामुळे सन टॅन रिड्यूस होतं आणि पिगमेंटेशन मध्ये फायदा होतो. हे रिच इन व्हिटॅमिन सी आहे. ऑइल कंट्रोल आणि ऍक्ने प्रिव्हेन्शन पण होतं. यानंतर फेस वॉश केला आणि नाव फायनल स्टेप फेस पॅक. मी थोडं बनाना स्मॅश केला आणि त्यामध्ये हनी ऍड केलं आणि थिक पेस्ट बनवली. पेस्टला अप्लाय केली. 15 मिनिट्स रेस्ट केलं, मग वॉश केलं. आपल्या घरच्या सिंपल इन्ग्रेडियंट्सने हायड्रा फेशियल झालं. माझा फेस एकदम स्मूथ झाला आणि इव्हन पण वाटत आहे. प्लेन वॉटरने वॉश केलं, प्लेन वॉटरने फेस वॉश केलं आणि फेसवर ओनली टोनर अँड लिप बाम अप्लाय केलं. तुम्ही केव्हा करत आहात फेशियल? आज संडे आहे आणि फन डे पण आहे. सो हे रील सेव्ह करा आणि रात्री फेशियल करा. आणखी न्यू अपडेट साठी माझ्या चॅनलला फॉलो करा. उद्या पुन्हा भेटूया. बाय.